हे मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण एका नव्या संताच्या जीवनावर थोडंसं मननचिंतन करणार आहोत. किंबहुना त्याच्या जीवनातील जे अध्यात्म आहे त्याचा आपण अंगीकरण करण्याचा प्रयत्न करूया. आज आपण संत अगस्तीन, ज्याला आपण म्हणतो की संत अगस्तीन म्हणजेच आफ्रिकेतील अल्जेरिया ह्या राज्यामध्ये जो तगास्तेन एक गाव आहे त्या ठिकाणी त्याचा जन्म झाला होता. आणि त्या वेळेला सुद्धा तो देखील 4थ्या शतकामध्ये म्हणजे इसवी सन 354 साली त्याचा जन्म झाला होता. आणि तो, त्याची बहीण आणि त्याचा भाऊ आणि आई वडील हे एकत्र जीवन जगत होते. पण सुरुवातीला ते हे मनेचियन ह्या का ज्याला आपण म्हणतो धर्माचे लोक होते. आणि तो पारशी धर्म होता. आणि त्या मनाचियन धर्माचा त्याच्यावर जो परिणाम झाला होता त्यामुळे तो अगदी मन मोकळेपणाने तो जीवन जगत असे, वागत असे. पुढे त्याची आई मात्र ख्रिस्ती झाली. परंतु हा मुलगा आईच्या विचारानुसार चालला नाही, कारण तो खूप हुशार होता, विचारवंत होता. आणि नंतर त्याला दिसून आलं की त्याचे वडील जवळजवळ 18व्या वर्षी मरण पावले. आणि 18व्या वर्षी मरण पावल्यानंतर जणू काही ह्याला थोडंसं ह्याच्यावर जबाबदारी आली. परंतु केवळ सांसारिक जबाबदारी किंवा कुटुंबाची जबाबदारी ह्या दृष्टिकोनातून त्याने त्याच्याकडे पाहिलं. आपल्या स्वतःचं जीवन मात्र तो तसंच जगत असे. आणि त्यामुळे तो नीतीने किंवा अध्यात्माने एवढं काही ज्याला आपण म्हणतो परिपक्व तसं काही नव्हता. म्हणून तो जवळजवळ एका स्त्रीच्या प्रेमात पडला. आणि पुढे त्या स्त्रीपासून त्याला मुलगाही होता. आणि पारशी धर्मानुसार किंवा त्या मनेचियन धर्मानुसार त्याचं काही लग्न वगैरे सुद्धा झालं होतं असं नाही. पुढे माझ्या प्रिय मित्रांनो, तो मुलगा काही आजारामुळे मरण पावला. आणि पुढे ह्याचे वडील देखील ह्याच्या 18व्या वर्षी त्याचे वडील वारले होते. पुढे 16व्या वर्षी नंतर त्याची आई देखील वारली. परंतु आईने जवळजवळ एक तप, ज्याला आपण म्हणतो पश्चाताप केला आणि प्रार्थना केली. आणि देवाकडे अत्यंत त्यागी वृत्तीने ती देवाकडे मागत असेल की माझ्या ह्या मुलाचं परिवर्तन व्हावं. आणि प्रिय मित्रांनो, तिने खूप सातत्याने प्रार्थना केलेली आहे. अनेकदा आपण ह्या त्याच्या आईकडून म्हणजे संत मोनिकाकडून ह्या गोष्टी शिकू शकतो की माणसाने आपल्या प्रार्थनेमध्ये किती नितांतपणे प्रार्थना केली पाहिजे हे आपण शिकू शकतो. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, जेव्हा मोनिका प्रार्थना करत असे तेव्हा आपली अगदी तनमन धनाने जीव ओतून ती आपल्या देवाकडे प्रार्थना करत असे, येशूकडे प्रार्थना करत असे की देवा ह्या माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवून आण. आणि नंतर 12 वर्षानंतर मग काय झालं की त्यावेळेला हा मिलानमध्ये गेला. आणि मिलान राज्यामध्ये त्यावेळेला बरेच विचारवंत लोक येत असत. आणि जणू काय ते शिक्षणाचं एक केंद्रस्थान बनलं होतं. त्यामुळे अगस्तीन देखील तिथे गेला. आणि त्याने त्यावेळेला त्या मिलानच्या त्या शिक्षण संस्थेमध्ये सहभागी होऊन बऱ्याचशा गोष्टी शिकण्याचा त्याने प्रयत्न केला. कारण ते एक जागतिक कीर्तीचं एक केंद्र बनलेलं होतं. आणि त्याचा फायदा अगस्तीनने घेतला. आणि तो देखील विशेषतः वक्तृत्व ह्यामध्ये आणि त्याबरोबर इतर अनेक भाषांमध्ये सुद्धा तो तज्ज्ञ बनला. आणि
तो ज्याला आपण म्हणतो प्रशंसाधिकारी, तशा प्रकारे एक ॲडमिनिस्ट्रेटर वगैरे बनलेला होता. माझ्या प्रिय मित्रांनो, की त्याच्या आईने त्याच्यासाठी अनेक वेळेला उपास केले होते, परंतु त्याच्या आईने दुसरी गोष्ट केली की त्याचा जे मिलानचे बिशप होते संत अम्ब्रोस, त्याच्याशी ह्याची भेट घालून दिली आणि त्या अम्ब्रोसने मात्र ह्या माणसाचं परिवर्तन घडवून आणलं. आणि म्हणून संत अम्ब्रोसचं मार्गदर्शन आणि आईची जणू काही प्रार्थना आणि आईची तपस्या ह्यामुळेच त्या माणसाच्या जीवनात परिवर्तन झालं आणि नंतर त्याने बाप्तिस्मा घेण्याचं ठरवलं. 387 साली त्याचा बाप्तिस्मा झाला आणि त्यानंतर त्याने मात्र बायबलचा अभ्यास करायला सुरुवात केली. कारण संत अम्ब्रोस हे देखील एक विचारवंत होते आणि ते देखील नामांकित होते आणि त्यांनी देखील लोकांना अभ्यासात्मक श्रद्धा कशी आपल्याला वाढवता येईल ह्या दृष्टिकोनातून शिकवलेलं होतं. तर त्यामुळे अगस्तीन एका बाजूने अभ्यास करत होता, दुसऱ्या बाजूने प्रार्थना करत होता, तिसऱ्या बाजूने आध्यात्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्याच्या जीवनाला एक वेगळा आकार आलेला होता. माझ्या प्रिय मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की त्याच्या ह्या अभ्यासामुळे किंवा अध्यात्मामुळे नंतर त्याने धर्मगुरू व्हायचं ठरवलं. आता ह्या अगोदर आपल्याला ठाऊक आहे की त्याचा जो मुलगा होता तो मरण पावला आणि त्याची जी पत्नी होती तिला त्याने एक वेगळा मार्ग दाखवला आणि त्याच्या जीवनातून पूर्णपणे तिला बाहेर काढलं आणि त्यामुळे हा धर्मगुरू होण्यासाठी मोकळा झालेला होता. आणि प्रिय मित्रांनो, एवढंच नाही की धर्मगुरूसुद्धा तो चिकाटीने अभ्यास करून, चिकाटीने कार्य करून, लोकांमध्ये मिळून मिसळून तो इतका प्रभावी बनला की अगदी 5 वर्षामध्ये तो बिशप झाला. आणि म्हणून आपण बिशप अगस्तीन असं त्याला म्हणत असतो. तर माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या संत अगस्तीनच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी घडलेल्या आहेत, परंतु त्याची प्रवचनं आणि त्याची अभ्यासू वृत्ती आणि त्याचं एकंदरीत ज्ञान हे ऐकण्यासाठी सुद्धा अनेक लोक तिकडे यायचे. आणि त्यावेळेला जे ख्रिस्त सभेमध्ये जे वितंडवाद निर्माण झाले होते, जे संघर्ष निर्माण झाले होते, ते देखील त्याने मिटवून टाकण्याचा प्रयत्न केला, कारण त्याला सगळी उत्तरं सापडलेली होती. माझ्या प्रिय मित्रांनो, त्यावेळेला मनेचियन हा एक पंथ होता, म्हणजे पारशी धर्म होता. त्यावेळेला पॅलेचियन नावाचा धर्म होता, दोरातीस नावाचा धर्म होता. आणि त्या सगळ्या लोकांनी जे प्रश्न टाकून ख्रिस्ती धर्मावरती आरोप केलेले होते ते सगळे त्याने धुडकावून दिले आणि त्या सगळ्यांना समर्पक उत्तरं दिली. आणि हे केवळ त्याच्या अभ्यासू प्रवृत्तीमुळे. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, त्यावेळेला विशेषतः संत अगस्तीन प्रसिद्ध झाला कारण त्याने 2 महान ग्रंथ निर्माण केले. एक म्हणजे त्याचं पुस्तक कन्फेशन्स, म्हणून संत अगस्तीनची कन्फेशन्स आज देखील लोक अभ्यास करून त्याच्यावरती अनेक प्रकारे भाष्य करीत आहेत. कन्फेशन्स म्हणून हा ग्रंथ अत्यंत मोलाचा आहे आणि आपण देखील त्याचा अधूनमधून अभ्यास केला पाहिजे. आज देखील तो इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, दुसरा एक महान ग्रंथ म्हणजे त्याचा सिटी ऑफ गॉड. आणि ह्या 2 ग्रंथामध्ये त्याने अनेक प्रकारे त्याच्या स्वतःचं जे तत्त्वज्ञान होतं किंवा त्याने ख्रिस्ती धर्मातून जे तत्त्वज्ञान घेतलं, कारण अनेक जे ग्रीक तत्त्वज्ञानी होते त्या ग्रीक तत्त्वज्ञानाचा त्याने अभ्यास केला आणि त्याला जणू काही ख्रिस्तीपण आपल्याला कसं देता येईल ह्या दृष्टिकोनातून त्याने त्या तत्त्वज्ञानाचा उपयोग आपल्या बायबल अभ्यासासाठी आणि ईशज्ञानासाठी करून त्याद्वारे लोकांमध्ये त्याने प्रबोधन केलं.
त्यामुळे त्याने लिहिलेलं सगळं काही आज उपलब्ध आहे. एवढंच काय की आजसुद्धा जे अनेक धर्म विद्यापीठं आहेत किंवा सेमिनरीज आहेत, तर त्या सेमिनरीमध्ये जेव्हा ब्रदर लोक अभ्यास करतात तेव्हा त्यांना देखील संत अगस्तीनचा अभ्यास करावा लागतो. आणि त्यामध्ये सुद्धा काही लोक आज व्यक्तिगतरित्या कन्फेशन्स ह्या त्याच्या पुस्तकावरून झाला मननचिंतन करतो. ते मननचिंतन करून त्याच्यावर अभ्यास करून त्यातून अध्यात्म आपल्याला कसं घेता येईल किंवा त्याची फिलॉसॉफी तिथे कशी आहे हे देखील ते बारकाईने पाहतात. माझ्या प्रिय मित्रांनो, त्याच्याबरोबरच त्याने जवळजवळ ते 300 पत्रे आणि विशेषतः 500 प्रवचनं ही त्यांची फेमस आहेत आणि ती त्याने आजपर्यंत धर्मसंस्थेने टिकवून ठेवलेली आहेत. अशासाठी त्याच्यामध्ये विद्वत्ता आहे. आणि त्याचं त्यावेळेला आपण पाहिलं असतं तर सगळ्या लोकांच्या, सर्व विद्वानांच्या पेक्षा अधिक साहित्य संत अगस्तीनने निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळे तो खूप मोठा माणूस म्हणून समजला जातो. आज देखील त्याच्या पुस्तकावरती अनेक लोकांनी PhD डिग्रीज केलेल्या आहेत आणि त्याच्याच पुस्तकावरून त्याने आज खूप मोलाचं मार्गदर्शन जगाला त्यांनी केलेलं आहे. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, बायबलचं भाष्य आणि विशेषतः वक्तृत्व ह्यावर देखील त्याने विशेष लक्ष देऊन लोकांना कसं आपल्याला ह्या लोकांमध्ये पसरवता येईल ह्याचा त्याने विचार केलेला आहे. म्हणून त्याने देखील त्याचे जवळजवळ 155 काही चर्चात्मक असे निबंध आहेत आणि त्या निबंधातून त्याने लोकचर्चा घडवून आणून त्याद्वारे त्याने ख्रिस्ती धर्मियांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि जे वितंडवाद घालणारे लोक होते त्यांना देखील त्याने त्यातून सुनावलेलं आहे. विशेषतः आपल्याला दिसून येईल की अनेक वेळेला लोकांमध्ये 2 प्रकारची मतं असतात. एक म्हणजेच श्रद्धा असते, श्रद्धेच्या बाबतीमध्ये लोक आपली मतं मांडतात. दुसऱ्या बाजूने जी आपली विवेकबुद्धी असते आणि त्यानुसार विवेकबुद्धीवर देखील विचार करून ते मार्गदर्शन करतात. परंतु अगस्तीनने श्रद्धा आणि एक विवेकबुद्धीवरती सुद्धा 120 जणू काही पत्रे लिहिलीत आणि 147 पत्रे त्यांनी देवदर्शन आपल्याला कसं होते आणि देवदर्शनातून आपल्याला कसं मार्गदर्शन मिळते किंवा देवदर्शन आपण कसं घेऊ शकतो ह्यावर देखील काही महत्त्वाचं लिखाण केलेलं आहे. आणि त्यामुळेच जणू काय अगस्तीनचं हे लिखाण म्हणजे जगप्रसिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे सगळ्या देशामध्ये हे त्याचं तत्त्वज्ञान आपल्याला मिळू शकते. विशेषतः जे महान तत्त्वज्ञानी होते आणि त्या तत्त्वज्ञानाला त्याने सांगितलेलं आहे की खरं ज्ञान हे परमेश्वरापासून येते आणि म्हणून आपली श्रद्धा असेल आणि आपण देवाचं ज्ञान मिळवलं तर आपल्याला अत्यंत चांगल्या प्रकारे तत्त्वज्ञान जगाला देता येऊ शकते. आणि हे त्याने पटवून देण्यासाठी सुद्धा अनेक प्रवचनं दिलेली आहेत, त्यासाठी त्याने अनेक पत्रे लिहिलेली आहेत आणि त्याद्वारे जणू काही तो सगळ्या जगाला दाखवत आहे की माणूस हा तत्त्वज्ञानी असला पाहिजेच, परंतु त्याने देवावरती विश्वास ठेवला तर त्याचं तत्त्वज्ञान अधिक समर्पक होईल. आणि त्याचं म्हणणं आहे की ख्रिस्ती धर्म हेच खरं ज्ञान आहे आणि ख्रिस्ती धर्माद्वारेच आपल्याला पारमार्थिक सुखाचा अनुभव येऊ शकतो. आणि पारमार्थिक सुख म्हणजे तत्त्वज्ञान. तत्त्वज्ञान तुम्हाला पारमार्थिक जीवनाकडे घेऊन जात नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. आणि म्हणून त्या प्रकारे त्यांनी काही गोष्टी महत्त्वाने पटवून दिलेल्या आहेत की हा जो माणसाचा राग आहे ना हे आपल्या पापाचं मूळ आहे आणि म्हणून माणसाने त्या रागावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि त्याच्यावरती त्याने विजय मिळवला पाहिजे असं त्याचं मत आहे. आणि प्रिय मित्रांनो, कदाचित त्याला हे पण सांगायचं असेल की मनुष्य आपल्या गर्वामुळे किंवा गर्विष्ठपणामुळे लोक येशूला नाकारतील,
परंतु येशूमध्ये सत्य आहे, येशूमध्ये खरं ज्ञान आहे, विद्वत्ता आहे आणि म्हणून आपण येशूला स्वीकारून आपण गर्विष्ठपणाने वागू शकत नाही. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या संत अगस्तीनला सांगायचं आहे की आपले मूळ म्हणजे आपलं जन्म किंवा आपलं जे मूळ आहे हे ईश्वरामध्ये आहे. मॅन ज्याला आपण म्हणतो इज द इमेज अँड लाईकनेस ऑफ गॉड, म्हणजे देवाने आपल्याला तसं घडवलेलं आहे. म्हणून आपण देवामध्ये आपलं मूळ आहे असं आपण मानतो. आणि माझ्या प्रिय मित्र, इसवी सन 390मध्ये ह्या माणसाने बायबलचा फार मोठा अभ्यास करून त्याच्या जीवनावरती फार मोठा परिणाम झालेला होता. आणि त्यानंतर त्याने माझ्या प्रिय मित्रांनो जणू काही साऱ्या जगाला आदर्श दिला की एक पापी मनुष्य देखील कसं संत होऊ शकतो. म्हणजे त्याच्या जीवनात परिवर्तन एवढं झालं होतं की त्याने आपलं संपूर्ण जीवन परमेश्वराला वाहिलेलं होतं. आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो की माणसाने अंतर्यामी ह्या जगाकडे आणि देवाकडे वर पाहिलं पाहिजे. कारण देवामध्ये सगळं ज्ञान आहे, सुख आहे, शांती आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये खरं सत्य आहे. आणि ते सत्य जर आपल्याला सापडलं तर आपलं तारण होते आणि ते सत्य आपल्याला मुक्त करते आणि त्या मुक्तीतून आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते. तर हे त्याच्या जीवनातून आपण शिकू शकतो. म्हणून संत अगस्तीनचं सुद्धा ह्या अभ्यासामुळे तो जगप्रसिद्ध झाला आणि त्याने जे लिखाण केलं आणि त्याने जी एकंदरीत वृत्ती दाखवली त्यामुळे तो प्रसिद्ध आहे. आपण देखील त्या संताचं अनुकरण करू शकतो.